स्टुडंट्स, आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बेसिक ऑफ सायबर सिक्युरिटी, त्याच्यानंतर डिफरंट सायबर सिक्युरिटी टर्म्स बघितलेले होते. नाउ वी लर्न अबाउट दी सायबर सिक्युरिटी vulnerability. Okay. A computer vulnerability is a cyber security term that refers to a defect in a system that can leave it open to attack. This vulnerability could also refer to any type of the weakness present in a computer system. It is anything that allows the information system or security to attack on your system. सॉफ्टवेअर vulnerability म्हणजे काय, तर तुमच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये असा एक डिफेक्ट असतो की त्याच्या थ्रू तुमच्या सिस्टीमला काय होऊ शकतो, अटॅक होऊ शकतो. ओके, त्याला काय म्हटलं जातं, कम्प्युटर vulnerability. ओके, देर आर कॉमन कम्प्युटर security vulnerabilities. These are bugs, software that is already infected with the virus or butter OS command injections, data missing data encryptions, then weak password, unrestricted upload of dangerous file type plans, then missing authentication for the functions or your system, then download code without any integrity check or without any scanning the files. These are the some vulnerabilities present in your computer system that allows to attack to your system for the cyber attackers. Okay, see, different causes and harms of cyber security vulnerabilities. Computer system vulnerabilities exist because programmers fails to fully understand the inner program. Okay. While designing and programming, programmer do not really take into account all aspects of, so there is a need to take care of computer system while you designing or creating or developing the any application. So vulnerabilities not exist. Okay, जर तुम्ही डिझायनिंगच्या वेळेला सिक्युरिटी आस्पेक्ट जर लक्षात नाही घेतला तर तुमच्या सिस्टीममध्ये vulnerability मराठीमध्ये काय अर्थ येतो, तर त्रुटी. ओके, तर vulnerability असा एक पॉईंट असतो किंवा एक तुमच्या सिस्टीममधला ड्रॉबॅक असेल की त्याच्या थ्रू तुमच्या सिस्टीमवरती काय होऊ शकतात, तर सायबर अटॅक्स होऊ शकतात. तर जेव्हा तुम्ही ती सिस्टीम, एखादं सॉफ्टवेअर असेल, वेबसाईट असेल, ओके, किंवा नेटवर्क तुम्ही डिझाईन करत असाल तर त्यावेळेला सिक्युरिटी आस्पेक्ट जर तुम्ही लक्षात घेतला नाही तर काय होऊ शकतं, तर vulnerabilities होऊ शकतात. त्याच्यामुळे काय होणार, तर तुमच्या सिस्टीमला हार्म पोचणार, बरं का. द हार्म ऑफ द कम्प्युटर सिस्टीम vulnerability कॅन बी प्रेझेंट इन सेव्हरल आस्पेक्ट. फॉर एक्झाम्पल, डिस्क्लोजर ऑफ द कॉन्फिडेन्शियल डेटा अँड spreading of the internet virus and internet intrusions which can cause great harm to your enterprise or individual user by bringing out major economic loss. Okay, जर तुमच्या सिस्टीममध्ये vulnerabilities असतील की त्याच्या थ्रू सिस्टीम काय होऊ, तुमच्या सिस्टीमवरती अटॅक होऊ शकतो, तर त्याच्यामुळे तुमचा बराचसा डेटा लॉस होऊ शकतो, कॉन्फिडेन्शियल डेटा हॅक होऊ शकतो किंवा तुमच्या सिस्टीममध्ये व्हायरस येऊन बऱ्याचशा फाईल्स काय होऊ शकतात, डिलीट होऊ शकतात किंवा डॅमेज होऊ शकतात. ओके, त्यामुळे तुमच्या जर तुमची ऑर्गनायझेशन असेल तर इकॉनॉमिकल लॉस जास्त होणार. बरं, तर या पद्धतीने जर vulnerability प्रेझेंट असेल तुमच्या सिस्टीममध्ये किंवा नेटवर्कमध्ये तर तुम्हाला काय होणार आहे, तर तुमचे सिस्टीम कोलॅप्स होण्याची किंवा त्याच्यावरती अटॅक होण्याचे पॉसिबिलिटीज येतात. तर
हा आस्पेक्ट जेव्हा तुम्ही प्रोग्रॅमिंग करत असाल किंवा डेव्हलपमेंटमध्ये असाल तर सिक्युरिटी आस्पेक्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुमच्या सिस्टीमवरती कोणताही सायबर अटॅक होणार नाही. नेक्स्ट पॉईंट इज दी कम्प्युटर सिक्युरिटी vulnerability can harm 5 kinds of system securities that includes reliability, confidentiality, entirety, usability and undeniableness. First security aspect is reliability, that is referred to the reduction incorrect false alarm in the operation of the computer system and enhancing the efficiency of the computer system. ओके, म्हणजे काय तर तुमचा जो डेटा आहे तो ॲक्च्युअलमध्ये तुम्ही तुमच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये जो अनऑथराइज्ड ॲक्सेस होईल, ओके, तर तो अनऑथराइज्ड ॲक्सेस असेल तो जेव्हा होईल तेव्हा काय करायला पाहिजे तुमच्या सिस्टीमनी तुम्हाला एक अलार्म सेट केला पाहिजे की तुम्हाला ते शो केलं पाहिजे की आत्ता तुमच्या सिस्टीमला काय झालेलं आहे तर अनऑथराइज्ड ॲक्सेस झालेला आहे किंवा त्याच्यावरती हार्म पोचलेलं आहे. फॉर एक्झाम्पल व्हायरस एंटर होत असेल, तुम्ही एखादा USB ड्राईव्ह जोडला त्याच्यामध्ये व्हायरस आहे तर तुम्ही जे अँटीव्हायरस इन्स्टॉल केलं असेल ते तुम्हाला काय करतं अलर्ट मेसेज सेंड करतं. ओके, लाईकवाईज तुमची सिस्टीम काय असली पाहिजे ॲक्युरेट असली पाहिजे की जेणेकरून तुमचं जर वल्नरेबिलिटी प्रेझेंट असेल तर त्याच्यापासून तुमची सिस्टीम काय झाली पाहिजे प्रॉपर सिक्युअर राहिली पाहिजे. नेक्स्ट इज अ कॉन्फिडेन्शियलिटी. दिस रेफर्स टू द प्रोटेक्टिंग युजर्स इन्फॉर्मेशन फ्रॉम डिस्क्लोजर अँड गेटिंग बाय अनऑथराइज्ड थर्ड पार्टी. ओके, कॉन्फिडेन्शियलिटी इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर सिक्युरिटी. जर तुमची इन्फॉर्मेशन ओके सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल, बऱ्याच कंपनीचे काय असतात टेंडर्स असतात किंवा बँकिंगमध्ये बँक अकाउंट डिटेल्स असतात, बँक नंबर असेल, युजर ID असेल, पासवर्ड असेल, बरं, तर हे सगळे काय आहेत तर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे. ही जर तुमच्या त्या सिस्टीममध्ये जे सॉफ्टवेअर तुम्ही यूज करताय त्याच्यामध्ये जर काय असेल डिफेक्ट असेल, वल्नरेबिलिटी प्रेझेंट असेल तर अनऑथराइज्ड ॲक्सेस होऊ शकतो. ओके, त्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट काय सिक्युरिटी आस्पेक्ट आहे कॉन्फिडेन्शियलिटी, जे तुम्ही काय केलं पाहिजे सिस्टीम डेव्हलप करताना लक्षात घेतला पाहिजे. नेक्स्ट इज अ एंटायरिटी. दिस सिस्टम सिक्युरिटी रिक्वायर्स दॅट इन्फॉर्मेशन ऑर प्रोग्राम्स should not be forgot or deleted or inserted in the process of the storing, operation and communication. In other words, information or program cannot be lost or destroyed. Okay, जेव्हा तुम्ही डेटा ट्रान्सफर करता तेव्हा तो डेटा काय होऊ शकतो अल्टर होऊ शकतो, डिलीट होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही डेटा ॲड होऊ शकतो, इन्सर्ट होऊ शकतं. तर हे जे ऑपरेशन तुम्ही जेव्हा कम्युनिकेशन करताना डेटा ट्रान्सफर करता नेटवर्कमध्ये तेव्हा जर तुमच्या सिस्टीममध्ये वल्नरेबिलिटी असेल तर हे होण्याची पॉसिबिलिटीज जास्त आहे. ओके, नेक्स्ट इज अ युजेबिलिटी दॅट एन्श्युअर्स युजर कॅन एन्जॉय द सर्व्हिसेस ऑफर्ड बाय कॉम्प्युटर्स अँड इन्फॉर्मेशन नेटवर्क्स. ओके, म्हणजे पर्टिक्युलर जे युजर्स आहेत त्यांनाच त्याचा यूज झाला पाहिजे, अनऑथराइज्ड युजर्सना त्याचा यूज झाला नाही पाहिजे. ओके, जर वल्नरेबिलिटी असेल तर युजर्स काय होऊ शकतात चेंज होऊ शकतात, कोणीही तुमचं सिस्टीम काय करू शकते ॲक्सेस करू शकते आणि त्याचा इलिगल यूज करू शकतं. ओके, तर हे सिक्युरिटी आस्पेक्ट्स आहेत. जर वल्नरेबिलिटी असेल तुमच्या सिस्टीममध्ये तर या सिक्युरिटी आस्पेक्ट्सना काय होऊ शकतं तर जास्त हार्म पोचू शकतं. तर वल्नरेबिलिटी प्रेझेंट नसतील तुमच्या सिस्टीममध्ये तर तुमची सिस्टीम हे 5 जे काही सिक्युरिटी आस्पेक्ट्स आहेत ते फुल्ली काय करणार आहे तर प्रेझेंट असलेली सिस्टीम असेल, सिक्युअर सिस्टीम असेल तुमची. नेक्स्ट टाईप इज द सॉफ्टवेअर वल्नरेबिलिटी. ओके, तर वल्नरेबिलिटी हार्डवेअरमध्ये पण असू शकते किंवा सॉफ्टवेअरमध्ये पण असू शकते. ओके, तर आपल्याला बघायचं आहे सॉफ्टवेअर वल्नरेबिलिटी that involves these bugs in software. Bugs are the coding errors that cause the system to make an unwanted action. Okay, bugs म्हणजे काय एरर्स जे आपण प्रोग्राम करतो त्याच्यामध्ये एरर्स येतात बरोबर का.
तर अशा प्रोग्रॅम्स एरर्स असतील जे काय करतील, अनवॉन्टेड ॲक्शन्स परफॉर्म करतील तुमच्या सिस्टीमवरती. दॅट bugs are called as a software vulnerabilities. All software has a huge bugs. Some bugs cause the system to crash, some cause connectivity to fail, some do not let person to log in, or printing not to be working properly. ओके, या टाईपचे बग्स तुमच्या सॉफ्टवेअर्समध्ये प्रेझेंट असू शकतात. तर सॉफ्टवेअर vulnerability can be seen as the flaw or weakness or even an error in your system that can be used by the attacker to alter your normal behavior of the system. ओके, म्हणजे काय, तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जर एरर्स असतील किंवा काय असेल, काही विकनेसेस असतील, तर त्याचा यूज कोण करतं, तर अटॅकर करतात, की जेणेकरून तुमचे सॉफ्टवेअर काय होणार आहे, सॉफ्टवेअर तुमचं हॅक होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये तुमच्या सिस्टीममधले जे काही नॉर्मल बिहेवियर आहेत ते बिहेवियर चेंज होऊ शकतं. ओके, these are the software vulnerabilities. See, common type of the software vulnerabilities are buffer overflows and overreads. Buffer overflow occurs when program or process attempts to write more data to a fixed length block of the memory or buffer then the buffer is allocated to hold. ओके, बफर ओव्हरफ्लो म्हणजे काय, तुमची जी मेमरी असेल त्याच्यामध्ये एखाद्या प्रोग्रॅमसाठी पर्टिक्युलर फिक्स्ड लेंथ ऑफ द मेमरी, ब्लॉक ऑफ मेमरी असाइन केली जाते. त्याच्यापेक्षा जास्त डेटा जर तुम्ही अलोकेट त्याच्यामध्ये सेव्ह केला तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अदर मेमरीला, जी फिक्स्ड मेमरी असते ते सोडून अदर ठिकाणी काय केलं जाईल किंवा ॲडजस्टंट मेमरी स्पेसमध्ये सेव्ह केलं जाईल. त्यामुळे काय होईल, त्या ॲडजस्टंट मेमरीमध्ये असलेला डेटा काय होतो, ओव्हरराईट होतो किंवा करप्ट होतो. ओके, दिस ओव्हरफ्लो युजली रिझल्ट इन सिस्टीम क्रॅश, but it also creates an opportunity for the attacker to run the arbitrary code or manipulate the coding errors to prompt malicious action and create an entry point for the cyber attacker. Okay, म्हणजे काय, तर बफर ओव्हरफ्लो जर तुम्ही डिटेक्ट नाही केला तर काय होऊ शकतं, तर कोणी अटॅक करून त्याच्यावरती जे काही अटॅकर्स असतील, ओके, हॅकर्स असतील, त्यांचा मॅलिशियस कोड आहे, कोणताही व्हायरस असेल किंवा काय असेल, तो काय करू शकतात, त्याच्यामध्ये सेंड करून ओव्हरराईट करू शकतात. तर मोस्ट ऑफ द कॉमन वेब लँग्वेजेस दॅट इज जावा दॅट प्रोटेक्ट्स अगेन्स्ट दिस vulnerability, but many mobile applications that are written in C, C++, that are famously vulnerable to buffer overflows. Okay, म्हणजे C++ लँग्वेजमध्ये जे काही ॲप्लिकेशन्स, मोबाईल ॲप्लिकेशन केलेले आहेत त्याच्यामध्ये बफर ओव्हरफ्लो ही व्हर्नरेबिलिटी प्रेझेंट आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही जर ॲड केली तर ती इन्फॉर्मेशन काय होते, ओव्हरराईट होते. त्याच्यामुळे तुमचं ॲप्लिकेशन एकतर काय होतं, हँग होतं किंवा ॲप्लिकेशन रन होत नाही, तुमचा जो डेटा आहे तो ॲक्सेस होत नाही, लॉग इन होत नाही. या पद्धतीचे काय होऊ शकतात, तर एरर्स येऊ शकतात. नेक्स्ट इज द SQL इंजेक्शन. SQL इंजेक्शन इज अ कोड इंजेक्शन टेक्निक used to attack data-driven application in which malicious SQL statements are inserted into an entry field for execution. Okay, the SQL injection, these are the SQL statements or queries. त्या काय केलं जातात, तुमची जर एखाद्या क्वेरी असेल, ओके, की ज्याच्यामध्ये डेटाबेसमध्ये तुमचा डेटा पास होतं, वेब ॲप्लिकेशनमध्ये डेटा इन्सर्ट करता, तेव्हा काय केलं जातं, तर त्याच क्वेरीमधून ही क्वेरी काय केली जाते, पास केली जाते. म्हणजे डेटाबेस सर्व्हरला तुमचं वेब ॲप्लिकेशन कनेक्ट असेल तर अटॅकर काय करेल, SQL इंजेक्शन व्हल्नरेबिलिटी यूज करून तुमचे जे काही क्वेरी आहे ती क्वेरी चेंज करून त्याची जी क्वेरी आहे त्याला जो डेटा ॲड करायचा आहे तो डेटा ॲड करेल, मॉडिफाय करेल किंवा डिलीट करेल. तर याच्यामध्ये हे जे आहे वेब पेज, जे तुमच्या ह्याच्यामध्ये काय व्हल्नरेबिलिटी असेल
ओके, म्हणजे तुम्ही सिक्युरिटी दिली नसेल, ऑथेंटिकेशन दिलं नसेल, यूजर आय डी पासवर्ड प्रॉपर दिला नसेल किंवा सिक्युअर नसेल, स्ट्रॉंग नसेल, तर तो हॅक होऊन इंजेक्शन SQL इंजेक्शन क्वेरीज थ्रू काय केलं जातं, तर डेटा त्याच्यामध्ये मॉडिफाय केलं जातो. म्हणजे तुमच्या क्वेरीज जे काही तुम्ही सेंड करता त्या क्वेरीज चेंज केल्या जातात आणि तुमच्या डेटाबेस सर्व्हरवरती अटॅक होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल रिट्रिव्हिंग हिडन डेटा, हे एक एक्झाम्पल आहे SQL इंजेक्शनचं. याच्यामध्ये काय बघा, कन्सिडर अ शॉपिंग ॲप्लिकेशन दॅट डिस्प्ले प्रोडक्ट्स इन डिफरंट कॅटेगरीज. वेन द यूजर क्लिक ऑन दी गिफ्ट कॅटेगरी देअर ब्राउझर रिक्वेस्ट द URL. ओके, म्हणजे एक वेब ॲप्लिकेशन आहे, शॉपिंग ॲप्लिकेशन, की ज्याच्यामध्ये एक कॅटेगरी आहे गिफ्ट. त्याच्यावरती क्लिक केलं तर त्या वेबसाईटला काय होते, तुमचं कॅटेगरी इज इक्वल टू गिफ्ट येऊन काय होईल, सेंड होईल. दॅट इज HTTP insecure/website.com/products category is equal to gifts. ही रिक्वेस्ट काय होईल, पास होईल. दिस कॉज द ॲप्लिकेशन टू मेक अ SQL क्वेरी टू रिट्रीव डिटेल्स ऑफ दी रिलेवंट प्रोडक्ट फ्रॉम दी डेटाबेस. ओके, जेव्हा हे रिक्वेस्ट पास होईल तेव्हा एक क्वेरी तुमची काय होईल, रन होईल. डेटाबेसमधून तुम्हाला काय करायचं आहे, तर गिफ्ट्स डिस्प्ले करायचे आहेत. दॅट सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स वेअर कॅटेगरी इज इक्वल टू गिफ्ट्स अँड रिलीज इक्वल टू 1. डेटाबेसमध्ये तुम्हाला काय मिळालं, तर या क्वेरीपासून तुम्हाला काय मिळणार आहे, ऑल डिटेल्स मिळतील प्रोडक्टचे प्रोडक्ट टेबलमधून, वेअर कॅटेगरी इज इक्वल टू 1 अँड रिलीज इज इक्वल टू 1. That restricts release is equal to 1 is being used to hide products that are not released. For unreleased products the value is released equal to 0. ओके, म्हणजे काय, जे अनरिलीज्ड प्रोडक्ट्स आहेत ते डिस्प्ले होणार नाहीत. रिलीज्ड जर ट्रू असेल, म्हणजे ऑलरेडी ते प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत, रिलीज्ड आहेत, आलेले आहेत, असे प्रोडक्ट्स काय होतील, डिस्प्ले होतील. ओके, जर व्हॅल्यू रिलीज इक्वल टू 0 असेल तर अनरिलीज्ड प्रोडक्ट डिस्प्ले होतील. आता याच्यामध्ये SQL इंजेक्शन अटॅकर काय करेल बघा, तो एक क्वेरी सेम काय करणार आहे, रिक्वेस्ट सेंड करणार आहे. दॅट इज HTTP insecure/website.com/product category is equal to gift. देन काय केलेलं बघा, त्याच्या पुढे डॅश डॅश दिलेलं आहे. ओके, डॅश डॅशचा अर्थ काय, तर SQLमध्ये तुम्ही जेव्हा डबल डॅश यूज करता तेव्हा काय केलं जातं, तर कमेंट केले जाते. ओके, म्हणजे तुमची जी क्वेरी आहे ती क्वेरी इथं काय होणार, चेंज होणार. कशी होणार, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स वेअर कॅटेगरी इज इक्वल टू गिफ्ट्स डॅश डॅश अँड रिलीज इक्वल टू 1. तर डॅश डॅश डबल डॅश असेल तर याच्या पुढचं जे काही तुमची क्वेरी आहे ती कमेंटमध्ये जाईल. म्हणजे एक्झिक्युशन होताना फक्त पहिला पार्ट फक्त काय होईल, एक्झिक्यूट होईल तुमच्या सर्व्हर साईडला. दॅट इज सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स वेअर कॅटेगरी इज इक्वल टू गिफ्ट्स. म्हणजे इथं काय होणार, तर जे रिलीज्ड आहेत, अनरिलीज्ड आहेत, ते सगळेच प्रोडक्ट तुमचे काय होतील, डिस्प्ले होतील. ओके, म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी जर तुम्हाला इथं हे करायचे असेल, बरोबर का, प्रोडक्ट्स तुमचे जे रिलीज झाले तेवढेच डिस्प्ले करायचे होते, अनरिलीज्ड आहेत ते करायचे नव्हते. पण याच्यामुळे काय झालं, तर जे अनरिलीज्ड आहेत तेही प्रोडक्ट काय होतील, डिस्प्ले होतील. या पद्धतीनं काय केलं जातं, अटॅक केला जातो तुमच्या वेबसाईटच्या डेटाबेस सर्व्हरला यूजिंग दी SQL इंजेक्शन. नेक्स्ट example is clickjacking. Clickjacking is the attack that trick a user into clicking a web page element which is invisible or distinguished as another element. This can cause user to download malware, visit the malicious web page that provide credential or sensitive information, transfer money or purchase the प्रोडक्ट ऑनलाईन. ओके, म्हणजे काय असते बघा, क्लिक जॅकिंग काय असेल, तर तुमचं जे मेन पेज आहे त्या मेन पेज जे तुमचं पेज असेल त्याच्यावरती एक इनविजिबल HTML इलेमेंट असतो, एक फ्रेम असते, इथं दिसते बघा. आता हे ॲक्च्युअल मेन पेज आहे, तुमचं वेब पेज आहे, त्याच्यावरती इथं काय आहे, तर एक बटन आहे. तर त्याच्याऐवजी त्याच्यावरती एक फ्रेम तयार केली जाते. ओके, ती इनविजिबल फ्रेम असेल आणि एक बटन असेल सेम.
तर हे बटन या बटनला काय करेल, रिप्लेस करेल. जेव्हा तुम्ही याच्यावरती क्लिक कराल, हे इनविजिबल आहे. ओके, तर याच्यावरती क्लिक केलं, ॲक्च्युली याच्या मेन जे तुमचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक होणार नाही, तर या क्लिक बटनवरती काय होईल, तुमचं क्लिक होईल. ओके, क्लिक मीवरती क्लिक होणार आणि काय होणार, तर रिडायरेक्ट होईल, तुम्ही अननोन वेबसाईटला होईल, किंवा जर तुमचं लॉग इनचं पेज असेल किंवा मनी ट्रान्सफरचं पेज असेल, बरं, पेमेंट करत असाल तुम्ही आणि पेमेंटवरती क्लिक केलं एखादं आणि वरती तुम्ही ATMचे डिटेल्स तुमचे म्हणजे कार्डचे डिटेल्स दिले, पिन नंबर दिला आहे, सगळं दिलं आहे आणि मनी ट्रान्सफर करताय, तर ती जी इन्फॉर्मेशन आहे ती काय होते, याच्यामुळे दुसऱ्या वेबसाईटला काय होतं, ट्रान्सफर होते. म्हणजे इथं हॅकिंग केलं जातं, त्याला काय म्हणलं जातं, क्लिक जॅकिंग. ओके, म्हणजे युजरला असं वाटतं की तो ॲक्च्युअल मेन पेजवरतीच क्लिक करतो आहे, पण त्याच्याऐवजी जे इनविजिबल एलिमेंट्स असतात त्याच्यावरती काय केलं जातं, क्लिक होतं आणि तुम्ही जे वेबपेज ॲक्च्युअलमध्ये वर्किंग व्हायला पाहिजे ते वेबपेज वर्किंग होत नाही. या पद्धतीने तुमची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल, मनी ट्रान्सफर असेल किंवा ऑनलाईन पर्चेसिंग तुम्ही करत असाल, तर तुम्हाला काय होतं, इथं फ्रॉड होऊ शकतो. म्हणजे तुमची सिक्युअर इन्फॉर्मेशन काय होत नाही, सिक्युअर राहत नाही. ओके, तर आज आपण बघितलं कम्प्युटर सिस्टीम सिक्युरिटी सिस्टीम वल्नरेबिलिटीज, त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन, कॉमन टाईप ऑफ दी वल्नरेबिलिटीज, देन कॉज अँड हार्म्स ऑफ दी वल्नरेबिलिटीज, software vulnerabilities and different type of the software vulnerabilities. Okay, thank you.